नमस्कार मित्रांनो, स्टॉक गेन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण मिशोच्या आयपीओ बद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर ही कंपनी काय करते, ही जी कंपनी आहे, मिशो जी कंपनी आहे, ती ई कॉमर्स वाली कंपनी आहे आणि ती फॅशन, ब्युटी आणि होम गुड्सचे रिलेटेड प्रोडक्ट्स ऑफर करते. आणि तिचं प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम जर बघायला गेलं तर ते सेलर्सला जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, तर तेच त्यांचं प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आहे. तर या आयपीओची ओपनिंग डेट जी आहे ती कालच होती, 3 डिसेंबर 2025. या आयपीओची क्लोजिंग डेट जी आहे ती उद्याच आहे, 5 डिसेंबर 2025. आणि लिस्टिंग डेट आहे या आयपीओची, तर ती आहे 10 डिसेंबर 2025. या आयपीओची साईज 5,400 कोटीपेक्षा जास्त आहे आणि यापैकी फ्रेश इश्यू जे आहे ते आहे 4,250 कोटी इतका फ्रेश इश्यू आहे, जे की एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर या आयपीओचं जर प्राइस बँड जर बघायला गेलं तर 100च्या जवळपास आहे, 105 ते 111 रुपये पर शेअर. आणि लॉट साईज जर पाहायला गेलं तर रिटेलर्स मध्ये कमीत कमी लॉट साईज आहे 14,985, स्मॉल HNI साठी 2,09,790 आणि बिग HNI साठी लॉट साईज आहे 10,03,995 आणि रिटेल कोटा या आयपीओ साठी 10% इतका आहे. जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितले आपण या आयपीओ साठीचे, तर त्यांना MTPL जे की यांची सबसिडियरी आहे, तर मार्केटिंग आणि ब्रँडिंग इनिशिएटिव्ह साठी MTPL मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. तर सॅलरीचं पेमेंट करायचं आहे. यांना या कंपनीला ॲक्विजिशन्स आणि इतर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह करायचे आहेत आणि जनरल कॉर्पोरेट पर्पज आहे. या कंपनीचे जर आपण ॲसेट जर बघितले तर ते वाढलेले दिसतात. 2022-23 मध्ये ॲसेट्स 3,853 कोटी होते, तर 2024-25 मध्ये ते 7,226.09 करोड्स इतके होते. आणि सप्टेंबर 2025च्या ह्याच्यात जर आपण पाहिले तर 6,640.39 करोड्स इतके त्यांचे ॲसेट्स होते. कंपनीचे जर रेव्हेन्यू जर बघितले तर एक इन्क्रीजिंग ट्रेंड आपल्याला दिसतो. 5,897.69 करोड्स इतका आपल्याला रेव्हेन्यू दिसतो 2022-23 मध्ये. तर 2024-25 मध्ये 9,900.9 करोड्स इतका दिसतो. तर सप्टेंबर 2025 पर्यंत या करंट फायनान्शियल इयरच्या रेव्हेन्यूज आपल्याला 5,857.61 करोड्स इतके आपल्याला रेव्हेन्यूज दिसतात. जर आपण प्रॉफिट अँड लॉस या कंपनीचं बघितलं तर ओव्हरऑल या कंपनीमध्ये तर लॉसच आहे. तर 2022-23 मध्ये 1,671.9 इतका या कंपनीचा लॉस होता. तर सप्टेंबर 25 पर्यंत या कंपनीचा लॉस कव्हर होत 700 कोटीचा 700.72 करोड्स इतका लॉस झालेला आहे. तर आपण असं म्हणू शकतो की लॉस या कंपनीने खूप सारं कव्हर केलेला आहे. तर मे बी पुढच्या काही 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षाच्या आत ही कंपनी प्रॉफिटमध्ये येण्याची शक्यता दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि GMPच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर या आयपीओचं GMP हा 35% पेक्षा जास्त दिसून येत आहे. सो हॅव अ नाईस डे, टेक केअर.